नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास असणार आहे. जर तुम्ही MSCIT एक्झाम जर तुम्ही देणार असणार आणि हा शेवटचे 10 मिनिटांमध्ये काय काय रिव्हिजन करायचं आहे, हे 10 मिनिटाचा व्हिडिओ मित्रांनो फक्त. आणि या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला शेवटच्या 10 मिनिटात म्हणजे MSCIT एक्झाम तुमची आता आहे, लगेच 10 मिनिटात आहे आणि त्यावेळेस तुम्हाला एक्झामसाठी मी प्रिपेअर करणार आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा मित्रांनो, आपल्याला जस्ट बिफोर एक्झाम तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे मॅक्झिमम स्कोअर बूस्ट करण्यासाठी. तर सगळ्यात पहिला आपल्याला काळजी घ्यायची आहे कशावरती, की शॉर्टकट. ठीक आहे, मस्ट रिमेंबर आपल्याला ठेवायचे आहे मित्रांनो. सगळ्यात जास्त रिमेंबर ठेवणे खूप गरजेचं आहे. इम्पॉर्टंट शॉर्टकट कोणते कोणते आहे, तर बेसिकली आपण शॉर्टकट जर बघायला घेतले तर सगळ्यात पहिला आपला Ctrl+C म्हणजेच कॉपी होते त्याच्याने. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे Ctrl+C कशासाठी वापरले जाते, आपल्याला कॉपीसाठी वापरले जाते. ओके, त्याच्यानंतर आहे Ctrl+V. तर Ctrl+V याच्याने पेस्ट होते, म्हणजे एखादी जर गोष्ट आपण कॉपी केलेली आहे, मग ते फाईल असेल, फोल्डर असेल किंवा एखाद्या वर्ड फाईलमधील काही डॉक्युमेंट असतील, काही लेटर असतील, काही लाईन्स असतील, ते जर आपल्याला पेस्ट करायचे असतील तर आपण Ctrl+V बटन प्रेस करतोय. त्याच्यानंतरची शॉर्टकट की आहे Ctrl+X. जसं आपण कॉपी करतोय Ctrl+C ने, जर आपल्याला कट करायचं असेल तर आपण Ctrl+X प्रेस करतोय. ओके मित्रांनो, त्याच्यानंतरचा आपली शॉर्टकट की आहे बघा काय आहे, Ctrl+Z. हे अंडू करण्यासाठी आपण वापरतोय आणि Ctrl+Y रिडू करण्यासाठी. हे आता बेसिक शॉर्टकट कीज होते मित्रांनो. आता आपण त्याच्या समोरची शॉर्टकट की पाहणार आहोत फाईल या टॅबसाठी. मग ते वर्ड असेल, पॉवरपॉईंट असेल किंवा एक्सेल असेल, फाईल या टॅबसाठी असणारे शॉर्टकट की आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपला Ctrl+S हा सेव्ह करण्यासाठी असतोय. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, Ctrl+S ने आपण सेव्ह करतोय. त्याच्यानंतरची शॉर्टकट की आहे Ctrl+P. तर Ctrl+P ने आपण काय करतोय, प्रिंट मारतोय. त्याच्यानंतर आहे Ctrl+N. आता Ctrl+N जो आहे तो एखादी डॉक्युमेंट जर आपल्याला नवीन घ्यायचा असेल, नवीन ब्लँक डॉक्युमेंट ओपन करायचं असेल, तर त्यावेळेस आपण Ctrl+N म्हणजेच न्यू डॉक्युमेंटसाठी ओपन करतोय. आता ओपन हा शब्द आला म्हणजेच Ctrl+O म्हणजे एखादी डॉक्युमेंट जो आधीपासून बनवून ठेवलेला आहे त्याला जर आपल्याला ओपन करायचं असेल तर आपण Ctrl+O ही शॉर्टकट की वापरून ते करू शकतोय. आता मायक्रोसॉफ्ट वर्डचे काही बेसिक खूप इम्पॉर्टंट शॉर्टकट की मी तुम्हाला सांगताय. आता हे शॉर्टकट की तुम्हाला माहिती असणारच मित्रांनो, परंतु रिव्हिजन असणं खूप गरजेचं आहे. तर Ctrl+B ने आपण बोल्ड करू शकतो एखादी टेक्स्ट, जेवढं काही आपण सिलेक्ट करतो, एखादी लाईन असेल, पॅरेग्राफ असेल, पूर्ण पेज असेल किंवा जेवढं भाग तुम्ही सिलेक्ट करता मित्रांनो, तर तेवढ्या भागाला बोल्ड करण्यासाठी आपण Ctrl+B चा वापर करू शकतो आहे. Ctrl+I ने इटॅलिक होतं. इटॅलिक म्हणजेच काय, थोडे इटॅलिक टाईप म्हणजेच आडवे जे आहेत ते थोडे उजव्या साईडला झुकलेले असणार, अशा टाईपचे वर्ड आपण डिझाईन त्याला देऊ शकतो आहे. Ctrl+U ने अंडरलाईन होते मित्रांनो. जसं आता मी बघा जे शिकवतो त्याच्या खाली मी असं अंडरलाईन देतोय ब्ल्यू अक्षरने. ठीक आहे, असं अंडरलाईन देतो. तर असं अंडरलाईन देण्यासाठी आपण Ctrl+U ही शॉर्टकट की प्रेस करतोय. Ctrl+F. आता ही Ctrl+F कशासाठी आहे, तर फाइंड करण्यासाठी. तर फाइंड म्हणजे शोधणे. तर काय शोधण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये जर एखादी डॉक्युमेंट तुमचा बनवून ठेवलेला आहे, खूप सारे टेक्स्ट आहेत, खूप सारे पेजेस आहेत, त्याच्यापैकी एक पर्टिक्युलर एखादी वर्ड तुम्हाला जर शोधायचं असेल तर त्यावेळेस आपण Ctrl+F ही बटन प्रेस करतोय आणि त्याच्यानंतर आपण सर्च करू शकतोय. आता सर्च केल्यानंतर एखाद्या शब्दाला जर आपल्याला रिप्लेस करायचं असेल, सपोज गौरव लिहिला असेल त्याला सौरव करायचं असेल, तर Ctrl+H ही शॉर्टकट की आपण वापरून ते करू शकतोय. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय, Ctrl+A. जर तुम्हाला सगळे जे काही कंटेंट आहे तुमच्या डेस्कटॉपवरती, ठीक आहे, जे ओपन आहे त्याला आपल्याला प्रत्येकाला सिलेक्ट करायचं असेल तर आपण Ctrl+A ही शॉर्टकट की वापरतोय. त्याच्यानंतर बघा मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये अलाइनमेंट या टॉपिकवरती काही आपण शॉर्टकट की शिकणार आहोत, जे की 4 शॉर्टकट की असणार आहे आणि खूप महत्त्वाचे असणार आहे. Ctrl+L ने आपण लेफ्ट अलाइनमेंट देऊ शकतोय. जसं आपल्याकडे काही पॅरेग्राफ असेल, ठीक आहे मित्रांनो, हा आपला वर्ड डॉक्युमेंट आणि काही पॅरेग्राफ असेल, त्या पॅरेग्राफला आपल्याला लेफ्ट साईडला अलाइनमेंट करायचं असेल तर Ctrl+L ही शॉर्टकट की प्रेस करा. ठीक आहे, जर आपल्याला सेंटरला द्यायचं असेल, बिलकुल सेंटरमध्ये यायला पाहिजे सगळ्या गोष्टी, तर आपण Ctrl+E नॉट Ctrl+C. भरपूर स्टुडंट जे आहेत मित्रांनो ते काय करतात, चुकी करतात. Ctrl+C हा कॉपीसाठी वापरला जातोय, नॉट की नाही की ते कशासाठी, सेंटरसाठी नाही. सेंटरसाठी अलाइनमेंट सेंटर जर तुम्हाला द्यायचं असेल तर Ctrl+E ही शॉर्टकट की प्रेस करा. त्याच्यानंतर बघा Ctrl+R आहे राईट अलाइनमेंटसाठी आणि Ctrl+J आहे जस्टिफाय अलाइनमेंटसाठी. तर या प्रकारचे 4 अलाइनमेंट असतात. ठीक आहे, तर यांचा उपयोग नक्की करा मित्रांनो तुमच्या एक्झाममध्ये, जेणेकरून तुमचं जे एक्झाम आहे ते फास्टली तुम्ही म्हणजेच फास्टली तुम्ही सोडवू शकणार. आता स्पेशल काही शॉर्टकट की मी तुम्हाला सांगणार आहे, जसं Ctrl+Enter. याच्याने काय होते, पेज ब्रेक होते. जर तुम्हाला लगेच दुसऱ्या पेजवरती एंटर करायचं असेल तर आपण Ctrl+Enter ही शॉर्टकट की प्रेस करायची आहे. आता जर तुम्हाला स्पेलिंग अँड ग्रामर चेक करायचं असेल तर प्रत्येक तुम्हाला काय करायचं आहे बघा मित्रांनो, आपण काय करतो, मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये गेल्यानंतर आपण फाइंडमध्ये जातोय, रिव्ह्यूमध्ये जातोय, त्याच्यानंतर स्पेलिंग अँड ग्रामर चेक करतो. ठीक आहे, बरं तुम्हाला असं काही करायची गरज नाही. सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे, F7 ही बटन जर तुम्ही
F7 ही जर बटन तुम्ही प्रेस केले तर सिंपल तुम्हाला स्पेलिंग चेक ओपन होऊन जाणार. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस आपण याला म्हणतो लेस दॅन म्हणतो, ठीक आहे. कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस लेस दॅन हे जर तुम्ही बटन प्रेस केले तर इन्क्रीज फॉन्ट होणार, ठीक आहे. ओके मित्रांनो, त्याच्यानंतर आहे बघा आता विंडोजचे काही शॉर्टकट की मी तुम्हाला सांगणार आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहे आणि ही जास्त उपयोगात नाही येणार मित्रांनो, परंतु याच्यातील काही जे आहेत ते नक्की येतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्ण सांगणार आहे, तुम्ही पूर्णची प्रॅक्टिस करून घ्या जेणेकरून तुमच्या लक्षात राहणार आहे मित्रांनो. विंडोज प्लस आरने रन कमांड ओपन होते, तुम्ही काही गोष्टी रन करू शकता. विंडोज प्लस ईने फाईल एक्सप्लोरर ओपन होते. फाईल एक्सप्लोरर म्हणजेच काय, हा जो प्रकार असतो आपल्याकडे फाईल एक्सप्लोरर म्हणजे फाईल मॅनेजर जसं आपण म्हणतोय आपल्या मोबाईलमध्ये त्या प्रकारचं ओपन होतं आहे. विंडोज प्लस एल याच्याने काय होते, लॉक स्क्रीन ओपन होऊन जातो मित्रांनो. लॉक स्क्रीनवरती जाणं होते म्हणजे आपण जे काही वर्क करतो ते सगळं लॉक होऊन जाते, म्हणजे जिथं आपण पासवर्ड टाकतो एक प्रकारे तर पासवर्डची लॉक स्क्रीन ओपन होऊन जातोय. विंडोज प्लस डी याच्याने काय होतं तर डेस्कटॉपवरचे टोगल होऊन जाते, म्हणजेच काय विंडोज प्लस डीने जेवढं काय आपल्याकडे सुरू आहे डेस्कटॉपवरती ते सगळे काय होतं आहे ते आपलं मिनिमाइज होऊन जातं ऑटोमॅटिकली. त्याच्यानंतर बघा अल्टर प्लस टॅब या शॉर्टकटकीने काय होते, आपण कोणतेही ॲप जे आहेत जे काय आपण सॉफ्टवेअर आहेत ते सगळे काय करू शकतो, स्विच करू शकतो. जसं मी तुम्हाला दाखवतो बघा, अल्टर प्लस टॅब बटन मी प्रेस केले ते खूप सारे म्हणजे जेवढे काही ओपन आहे ते दिसतंय मला, ठीक आहे. तर आपण इथून काय करू शकतोय, स्विच करू शकतोय. त्याच्यानंतरची शॉर्टकट की आहे कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एस्केप. याच्याने टास्क मॅनेजर ओपन होतोय. टास्क मॅनेजरमधून आपल्याकडे काही जर टास्क सुरू आहे त्याला आपल्याला क्लोज करायचं असेल तर आपण या शॉर्टकट कीचा वापर नक्की करू शकतोय. ओके मित्रांनो, त्याच्यानंतरची काही खूप इम्पॉर्टंट असे शॉर्टकट की आहे विंडोज प्लस डी रिस्टोर विंडोजसाठी आहे. त्याच्यानंतर विंडोज प्लस एम जे आहे ते डज नॉट रिस्टोरसाठी आहे. त्याच्यानंतर बघा MS वर्ड टॅब, ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. होम टॅबचं सांगितलेलं आहे, इन्सर्ट टॅबचं सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर लेआउट टॅब आणि रिव्ह्यू टॅबबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. आता सगळ्यात बघा महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, फॉन्ट हा जर तुम्हाला वर्ड आला तुमच्या एक्झाममध्ये कोणत्या प्रश्नामध्ये तर फॉन्ट म्हणजेच काय, आपण बोल्ड करू शकतो, साईज इन्क्रीज करू शकतो, त्याचा कलर चेंज करू शकतोय. पॅरेग्राफ जर आला तर त्याला आपण अलाइनमेंट देऊ शकतोय, बुलेट देऊ शकतोय आणि लाईन स्पेसिंग देऊ शकतोय. काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते टिप मी तुम्हाला सांगताय. त्याच्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये काय काय असतात, जर तुम्हाला एखादी टेबल इन्सर्ट करायला सांगितले किंवा पिक्चर इन्सर्ट करायला सांगितले, हेडर फुटर किंवा पेज नंबर या चौघापैकी कुठलाही क्वेश्चन आला तर सरळ तुम्हाला कुठे जायचं आहे, इन्सर्ट टॅब इथे जायचं आहे. लेआउट टॅबमध्ये काय काय असतात तर लेआउट टॅबमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असते मार्जिन आणि ओरिएंटेशन. हे दोन क्वेश्चन नक्की तुम्हाला विचारणार आहे, त्याच्यामुळे नक्की याच्याकडे जास्त फोकस करा मित्रांनो. मार्जिन किंवा ओरिएंटेशन हा जर शब्द आला तर सरळ लेआउट टॅबमध्ये जायचं आणि क्वेश्चन सोडवायला सुरुवात करायचं. रिव्ह्यू टॅबमध्ये काय असते तर रिव्ह्यू टॅबमध्ये स्पेलिंग चेक असतोय जे की आपण F7 बटनने करू शकतोय आणि मेल मर्ज हा खूप इम्पॉर्टंट एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर कमेंट्स आणि ट्रॅक चेंजेस हे सुद्धा तुम्ही नक्की सोडवू शकता. कुठून, रिव्ह्यू टॅबमध्ये हे सगळ्या गोष्टी असतात. कोणत्या गोष्टी कुठे असतात ते मी तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. MSc परीक्षा आपण सोडवतोय तर त्याच्यामध्ये MS एक्सेल ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि MS एक्सेलवरती खूप सारे क्वेश्चनसुद्धा असतात. तर MS एक्सेलचे काही महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगत आहे. जसं बघा आपल्याला क्वेश्चन विचारतोय की फॉर्म्युला कशाने सुरू होतोय तर फॉर्म्युला नेहमी इक्वल टू या साईनने सुरू होतो, या सिम्बॉलने सुरू होतोय, ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वल टू सम ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट, ठीक आहे. हा कशासाठी वापरला जातो आहे फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला आहे जो ॲडिशनसाठी वापरला जातो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वल टू ॲव्हरेज ओपन ब्रॅकेट क्लोज ब्रॅकेट हा फॉर्म्युला ॲव्हरेज काढण्यासाठी, जसं स्टुडंटचे मार्क्स आहेत तर त्यांचा ॲव्हरेज काढायचा आहे त्यासाठी वापरला जातो आहे, ठीक आहे. A1 जर तुम्हाला असं काही दिलं राहिलं, आता A1 काय, A1 मी एक्झाम्पल दिलेलं आहे तर A1 वर तुमच्याकडे C2, ठीक आहे, B3 B4 B5 काय बी असू शकतो. जसं एक अल्फाबेट आणि एक नंबर अशा प्रकारचा जर फॉर्मॅट तुम्हाला दिसेल तर तो काय सेलचा ॲड्रेस असणार आहे आणि एक अल्फाबेट नंबर आणि मधामध्ये कोलनचा साईन असेल आणि त्याच्यानंतर सुद्धा एक अल्फाबेट आणि नंबर असेल तर हा जो आहे हा रेंजचा साईन आहे कशामध्ये, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये. त्याच्यानंतर बघा रिमेंबर काय ठेवायचं याच्यामधील गोष्टी, रो कशाला म्हणतात आणि कॉलम कशाला म्हणतात. जे आडव्या लाईनी असतात, हॉरिझॉन्टल लाईन असतात ते असतात रो आणि जे उभे लाईनी असतात म्हणजेच व्हर्टिकल त्याला म्हणतात कॉलम. त्याच्यानंतर बघा इंटरनेट आणि सिक्युरिटीचा थोडासा भाग आपण घेऊन घेऊया या 10 मिनिटामध्ये. तर इंटरनेट हा कशासाठी, इंटरनेट म्हणजेच काय सोप्या भाषेत नेटवर्क्स, खूप सारे नेटवर्क्सचा जो एक नेटवर्क तयार होतो त्यालाच इंटरनेट असे म्हणतात. ब्राउझर कोणते कोणते आपल्याकडे, क्रोम आहे, मायक्रोसॉफ्ट एज आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, ठीक आहे. तर हे सर्व काय आहे, ब्राउझर आहे. URL म्हणजेच काय, URL युनिव्हर्सल, ठीक आहे. URL म्हणजेच काय, युनिव्हर्सल
रिसोर्स लोकेटर हा आहे वेब ॲड्रेस आहे, वेबसाईटचा ॲड्रेस म्हणजेच काय असतो URL, ठीक आहे, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेटर. त्याच्यानंतर बघा इम्पॉर्टंट काय याच्यामध्ये अपलोड करणे आणि डाउनलोड करणे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट बाजूला असू द्या मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय आपला इंटरनेट, याच्यावरती खूप सारे मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. तर इम्पॉर्टंट गोष्टी मी सांगतोय, अपलोड करणे म्हणजेच काय, एखादी फाईल सेंड करणे म्हणजेच अपलोड करणे आणि एखादी फाईल डाउनलोड करणे म्हणजेच रिसीव्ह करणे, ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे सिक्युरिटीबद्दल आपल्याला काही क्वेश्चन राहू शकतात आपल्या MSCITच्या एक्झाममध्ये. तर जसं आहे OTP म्हणजेच काय, तर OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड. फिशिंग म्हणजे फ्रॉड ईमेल जे फ्रॉड ईमेल जे असतात आपल्याला येतात ते म्हणजेच फिशिंग असते. अँटीव्हायरस कशासाठी असतो, तर अँटीव्हायरस जो असतो आपल्या PC किंवा लॅपटॉपच्या प्रोटेक्शनसाठी असतोय. त्याच्यानंतर कम्प्युटरचे काही बेसिक आणि व्हेरी इझी मार्क्स असणारे मी तुम्हाला क्वेश्चन सांगत आहे. जसं CPU आहे, CPU काय आहे, तर CPU कम्प्युटरचा ब्रेन आहे. रॅम काय आहे, तर रॅम ही टेम्पररी मेमोरी आहे. रोम परमानंट मेमोरी आहे. इनपुट डिव्हाइस कोणता, तर कीबोर्ड, माऊस, ठीक आहे. आउटपुट डिव्हाइस मॉनिटर, स्पीकर एक्सेट्रा, ओके. त्याच्यानंतर 7 मोस्ट कॉमन कन्फ्युजन आणि ते खूप काळजीपूर्वक तुम्हाला हे ऐकायचं आहे मित्रांनो. Ctrl+R, ठीक आहे, याच्याने रिप्लेस होत नाही. Ctrl+Rने काय होते, राईट अलाइनमेंट होते. ह्या गोष्टी चुकीच्या करतात काही विद्यार्थी घाईघाईमध्ये, परंतु तुम्ही नक्की लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो ह्या, की Ctrl+Rने काय होते, राईट अलाइनमेंट होते, रिप्लेस होत नाही. Ctrl+Fने फाइंड होते, Ctrl+Hने रिप्लेस होते, ओके. त्याच्यानंतर डिलीटसाठी आपण राईट साईड आणि बॅकस्पेस ही बटन प्रेस करू शकतो. बघा डिलीट काय असतोय, एक लक्षात ठेवा मित्रांनो, सॉरी, डिलीट काय असतो, जे आपण राईट साईडने आपल्याला डिलीट बटन केव्हा प्रेस करतोय, आपल्याला राईट साईडचे जर काही जे लिहिलेलं आहे XYZ ते जर आपल्याला कट करायचं असेल तर डिलीट बटन प्रेस करतोय. बॅकस्पेस बटन केव्हा प्रेस करतोय आपण, जे आपल्याला लेफ्ट साईडने डिलीट करायचा असतो तेव्हा. त्याच्यानंतर Windows+D हा आहे Windows+M साठी सुद्धा आपण या साईनचा वापर करू शकतोय. त्याच्यानंतर आहे बघा .docx हा कशासाठी वापरला जातोय, तर हा .docx हा जो आहे मित्रांनो हा आपला वर्ड फॉर्मॅट असतोय, ठीक आहे. फायनल एक्झामसाठी काही स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला सांगत आहे, 2 मिनिटांमध्ये तुम्ही रीड करू शकता, ठीक आहे. जे काही आहेत मित्रांनो, अटेम्प्ट इझी क्वेश्चन फर्स्ट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला इझी क्वेश्चन जे आहे ते तुम्हाला सगळ्यात पहिले सोडवायचे मित्रांनो, ठीक आहे. डोंट रश शॉर्टकट्सचा जास्त वापर नका करू मित्रांनो. त्याच्यानंतर आहे रीड ऑप्शन्स ट्विस्ट, ठीक आहे. ट्रॅप क्वेश्चन्स असतात हे. एलिमेंटेड रॉंग आन्सर्स, ठीक आहे, जास्त विचार करत बसू नका, रॉंग आन्सर झाले की चुकीचे आहे की बरोबर आहे. जे येतात ते सोडवा फास्टमध्ये, जे नाही आहेत ते नंतर सोडवा. कॉन्फिडन्स बूस्ट इफ यू रिमेंबर, ठीक आहे मित्रांनो, ते तुम्हाला शॉर्टकट्स वापरायचे आहे. टॅब कोणते कोणते असतात महत्त्वाचे, होम, इन्सर्ट, लेआउट, रिव्ह्यू, ठीक आहे. रोम काय आहे हे तुम्ही वाचून घ्या एकदा. एक्सेलचे बेसिक शॉर्टकट्स तुम्ही पाठ करून घ्या. तर अशा प्रकारे होता मित्रांनो हा 10 मिनिटाचा व्हिडिओ आणि खूप इम्पॉर्टंट होता. ॲक्च्युली 12 मिनिटं झाले, सॉरी, परंतु या 12 मिनिटांमध्ये मी तुम्हाला काही अशा गोष्टी सांगितल्या आहे जे की तुम्ही MSCIT एक्झामचे 10 मिनिटा पहिले एकदा रिव्ह्यूजन नक्की करा. तुम्ही नक्की 100/100 नक्की तुम्ही मार्क्स काढणार आहात मित्रांनो. तर बेस्ट ऑफ लक तुमच्या एक्झामसाठी, आणि तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले हे कमेंट करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरचा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. थँक्यू मित्रांनो.